की बायगणी जो प्रकल्प येता की अगेन्स्ट बाबूश मार्सेराचो रुलींग एज अ मिनिस्टर दोन्ही तितूनचेच आहा त्या बद्दल उलयात. पयले सुवातेर हांवेंनी तो स्टेटमेंट आयकलो बाबूश मंचराजान तो स्टेटमेंट आनी कुमारजे मतदारसंघाचो आमदार राजेश फळदेसाय यांचो स्टेटमेंट आयकलो. आता त्यांचे तुम्ही दोघांचे स्टेटमेंट तर पळय जाल्यार ते दिशाभूल करणारे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या दिशेन वेगळ्यांचे वेगळे स्टेटमेंट. आता तेजेर म्हजी प्रतिक्रिया दिवच्या पयलीं, म्हजो कमेंट दिवच्या पयलीं तुमी एक हो मुद्दाम व्हिडिओ आयकला. अंडर प्रोसेस आहा टेंडर. अरे बाबा तो स्क्रॅप केला आणि तो खंयचे घेऊन बसला ते आता तो किती स्टेटमेंट दिता ते ताका खबर, म्हाका खबर स्क्रॅप म्हाका खबर ना, पण आमी स्क्रॅप केलो तो ऑलरेडी. आमी स्क्रॅप करून तो ऑलरेडी गॅजेटान येयलो मरे आनी खंयचो न्ही प्लान. पण मिनिस्टर खबर नासतना स्क्रॅप जाता अशें कितें तें मिनिस्टर सगळें खबर आसा. ही तुम्ही ताजी राजेश फळदेसाची बायट तुम्ही आयकली. ही म्हाका दिसता जवळ जवळ 5 म्हयन्या पयलीं जेन्ना पावसाळी अधिवेशन चलतालें विधानसभेच्या संकुलान तेणी हो प्रेस बायट घेतलेली, प्रेस बायट दिल्या. तातूंत तो क्लियर कट म्हणटा की आपणेन आनी सीएमान बसोन तो बायंगिणी गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो स्क्रॅप केलो आनी स्क्रॅप करून तो गॅझेटीचेर येयलो अशें ताणें क्लियर म्हटलेलें आसा. आता लोकां समोर प्रश्न आसा की पहिली गोष्ट म्हणजे राजेश फळदेसाय सीएमा बरोबर बसोन दुसऱ्या मंत्र्यांची डिपार्टमेंटाची डिसिजन तो घेता, तो एक प्रश्न आसा. म्हणजे अशें राजकारण केन्ना पळोवना आमी की आमदार चीफ मिनिस्टरा बरोबर बसता आनी दुसऱ्या मंत्र्यांची डिसिजन आमदार घेता, हें पयलेंच खेप आयकूंक येयला. तो एक प्रश्न आसा. दुसरो प्रश्न आसा की तो म्हणटा जर सपोज गॅझेटाचेर आयला, गॅझेट म्हणजे कितें ते लास्ट, म्हणजे एकदा गॅझेटाचेर आयलो म्हणजे प्रश्नाक पूर्ण विराम, हें साहजीक. सो गॅझेट खंय आसा आनी खंयच्या गॅझेटाचेर आयला की तूं ज्या वेळार एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्या वेळार स्टेटमेंट करता त्या स्टेटमेंटान कितें तरी तथ्य आसपाक जाय. आनी चीफ मिनिस्टराक कोट करता म्हणजे चीफ मिनिस्टरा बरोबर बसोन निर्णय घेतलो असो तेणें कोट केल्लें आहा. म्हणजे ते गॅझेट तर तुवें त्या वेळार दाखयल्लें. अजुनूय म्हणजे तुका आव्हान आसा की जशें तुवें बाबूश मंचराजाक जो तुमचोच बीजेपीचो मंत्री आहा ताका चॅलेंज दिल्या की थंय तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आपूण येवचो ना. हांव तुका चॅलेंज दिना, हांव तुका आव्हान करता. म्हजें आव्हान आहा तुका की तें गॅझेट लोकांक दाखोवचें, नाजाल्यार लोकांची दिशाभूल जाता. आतां सद्या परिस्थिती अशी आहा की लोकांनी कोणाचेर विश्वास दवरपाचो. आनी चीफ मिनिस्टराक ज्या वेळार कोट करता म्हाका दिसता राजेश फळदेसाय सपोज गॅझेट दाखोवंक शकना जाल्यार चीफ मिनिस्टराक उत्तर दिवपाची गरज आसा. कारण ताणी चीफ मिनिस्टराक कोट केल्लो आसा की आपूण चीफ मिनिस्टरा बरोबर बसोन तेणी तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट स्क्रॅप केला हें ताणी स्वता स्टेटमेंट दिल्लो आहा. कारण हांव पळयता की आमी आतां गेली कित्येक वर्सां राजकारणांत आसल्या नंतर बाबूश मंचराज म्हाका दिसता त्या खात्याचो जबाबदार मंत्री आसा, म्हणजे ते वेस्ट मॅनेजमेंट खातेंच तेजे कडेन आहा. तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तितून कितें तरी तथ्य आहा म्हणून ताणें स्टेटमेंट केला. तो जवळ जवळ म्हाका दिसता गेली 20-25 वर्सांनी राजकारणांत आसा, जवळ जवळ 4-5 वेळा निवडून येयल्लो आमदार आनी कित्येक वर्सां मंत्री. म्हाका दिसता तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तो जबाबदारी घेवनूच स्टेटमेंट करतलो हें साहजीक दिसता. आमदार म्हाका दिसता हांगा लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न करता. अरे एके वाटेन म्हणटा तूं स्क्रॅप केला, गॅझेटाचेर आयला, तूं गॅझेट लोकांक दाखय, इतकेच म्हजी मागणी आसा. गॅझेट लोकांक दाखयल्या नंतर ह्या प्रश्नाचेर पूर्ण विराम, नाजाल्यार चीफ मिनिस्टरान हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. कारण तो तुजें नांव वापरता, म्हणजे तो चीफ मिनिस्टराक कोट करता आनी चीफ मिनिस्टराचें नांव वापरता. त्या खातीर चीफ मिनिस्टरान हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. तो एक विशय जालो. आतां दुसरो विशय हांव गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर येता की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो जवळ जवळ 2004च्यान हो विशय सुरू जालो. गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जो बायंगिणी आतां चालू जावपाचो, म्हणजे ते म्हणटा बाबूश मंचराज म्हणटा की म्हाका याद जाता की 20 वर्सां पयलीं लोक ज्या वेळार उठले त्या वाठारांतले, हांव म्हणटा की फक्त ओल्ड गोवाचेच न्ही, सरावंडींग एरियेंतले जेन्ना लोक उठले सगळे, सांत आंद्रे मतदारसंघ, मागीर सांताक्रूज मतदारसंघाचे लोक, मागीर कुमारजुव्यां मतदारसंघाचे लोक, आनी ताज्या बरोबर हे तिनूय मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, त्या वेळार पांडुरंग मडकयकर आसलो, त्या वेळार स्वर्गीय विक्टोरिया मामी आसली फेर्नांडीस, आनी त्या वेळार माजी आमदार हो आमचो सिल्वेरा आसलो. हे तिगूय आमदार, मागीर जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचो हांव कन्व्हिनर आसलो त्या वेळार.
सो आमी बऱ्यापैकी एज्युकेशनां केली त्या वेळार लोकांचो भरपूर प्रतिसाद मेळ्ळो सगळ्या संपूर्ण वाठारांतले सामाजीक कार्यकर्ते लोक हे सगळे एकी कडेन येवन आमी ह्या प्रकल्पाक 2004च्यान विरोध सुरू केल्लो आसा आनी म्हाका याद जाता की आमी मोठी सभा हांगा बस स्टँडार कदंबा बस स्टँडार आमी जवळ जवळ 7-8 हजार लोकांची सभा घेतली आनी त्या सभेक हे तिनूय आमदार आसले माझी 7-8 हजार लोकांची उपस्थिती आसली आनी ती सभा जाल्या नंतर आमकां काही जाणांक पुलीस हेडक्वॉर्टरान जवळ जवळ 3-4 वरां व्हरून बसयले तातूंत हांवूय आसलो सो प्रश्न हो गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचो अत्यंत गंभीर आसा कारण गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जर थंय येत जाल्यार तो त्या वाठारांतलो जो निसर्ग आहा तो पयलीं म्हणजे काबार जातलो आज आमी पळयता की ओल्ड गोवा जी वयलो पठार आहा तो फास्टेस्ट डेव्हलपिंग पठार म्हणजे नेक्स्ट टू पेन्जीम नियरस्ट पॉयंट ऑफ पेन्जीम तो आमचो कदंबा प्लॅटो थंय आमचे त्या वाठारान आमची युनेस्को रिकॉग्नायज हेरिटेज व्हॅल्यू सायट आसा त्या वाठारान आमचो गोंयचो सायब आहा त्या गोंयच्या सायबाचें दर्शन घेवपाक हजारांनी भावीक दिसाक येता तेज्या नंतर आमचें ब्रह्मपुरी महादेवाचें देवूळ आसा त्या देवळान आमची पवित्र अशी तळी आसा तेज्या नंतर थंय लागींच नाणीज महाराजाचो मठ आसा स्कूल आसा थंय बरे बरे प्रकल्प येयल्ले आसा थिकली पॉप्युलेटेड रेजिडेन्शियल एरिया आसा म्हणजे आनी वॉटर बॉडीज तर भरपूर प्रमाणान आहा सो हें सगळें नश्ट जावपाचो भंय आसा म्हणूनच आमी ताका गेल्ली कित्येक वर्सां त्या प्रकल्पाक विरोध करता आनी विरोध हो आमचो आतांच न्हू चालूच आसतलो आज हो राजेश फळदेसाय कदाचित ह्या 3 वर्सांक आमदार जाला साहजीक तेजें कर्तव्य की ताका विरोध करप पूण आमी गेली 20 वर्सां ह्या प्रकल्पाक विरोध करता आनी विरोध हो बेश्टो विरोध करिना कारण इट इज जस्टिफायड म्हणजे ह्यो तर गोश्टी तुमी जर कन्सिडर केल्यो जाल्यार तो प्रकल्प थंय योग्य ना तो खुबश्यो वॉटर बॉडीज आसा आनी त्या वेळार आमकां याद जाता की सरावंडींग मतदारसंघातले सुद्दां आमदार त्या वेळार जागृत कित्याक जाले की तेंच्यो खंय तरी झरी आहा त्या सायडीन तो पठार आसल्या कारणान ज्या वेळार तुमी जर तो पठार पळयत जाल्यार ती फ्लॅट एरिया ना ते पिट्स आसा मोठे मोठे पिट्स आसा सो लोकांक भंय आसा की त्या पिठांनी फाल्यां सकाळी तर जी पिट्स आसा तितून जर फाल्यां सगळें हें घाण व्हरून घातली ती सगळी पाजारून सगळे आमचे बांय नश्ट जातल्यो वॉटर बॉडीज नश्ट जातल्यो आमचे करमळचे तळे नश्ट जातले सो हे सगळे गोश्टी कन्सिडर करून लोकांनी ताका विरोध केल्लो आसा आनी तो विरोध म्हाका दिसता योग्य आसा अशें म्हाका दिसता जशें तुमी आतां उल्लेख केलो करमळचे तळे थंय सुद्दां आमी पळयता की ते बाटल्यो गार्बेज उडयता थंय सुद्दां स्थानीक आमदारान केन्ना दखल दिवंक ना सी प्रश्न कसो जाणा तूं आज सरकाराचेर लोकांचो पूर्णत्व विश्वास ना गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर तुम्ही आज पळयता की लोक विरोध कित्याक करता लोकांक गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका म्हणून विरोध करिना लोकांक गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जावं पूण ह्या सरकारा कडेन ते मॅनेजमेंटूच ना कारण तुम्ही संसोडो पळयलो कितें परिस्थिती जाली ती संसोडो तेजे नंतर सालिगांव वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसा पळय तेजी परिस्थिती कितें आहा तुमकां सादें उदाहरण दिता हांव बस स्टँडार तुमी जेन्ना आमी येता वयता सदीत त्या वेळार कसली घाणीचो वास येता तुमी पळया न्ही सो ह्या परिस्थितीन लोकांचो सरकाराचेर विश्वास ना की तो फाल्यां सगळे प्रकल्प येयल्या नंतर ह्यो सगळ्यो गोश्टी सुरू जातल्यो त्या खातीर लोक विरोध करता आनी म्हाका जाल्यार वैयक्तीक दिसता की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो डिसेंट्रलायज आसचो अरे आमच्या वाठारांत गोंयची घाण हाडून तुमी घालतले ज्या वाठाराक सामको निसर्गाचो एक बरें स्वरूप आहा ज्या वाठारांत आमच्यो सगळ्यो गोश्टी आसा थंय आमी कशें अलाव करतले सो तुमी डिसेंट्रलायज करा तो आमकां थंय येदो व्हडलो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट पयलींच्यानूय नाका आनी आतांय नाका आनी हेज्यान फुडें नाका अशें आमचें ठाम मत आहा फाटल्या 20 वर्सां जालीं हेजिटेशन चालू आहा म्हणटा तुमी गार्बेज प्लांटाक लागून सो तरी तो त्याच वाठारांत कित्याक येता आनी आतां सद्याक एमएलए जो आहा तो गव्हर्मेंटाक कन्विन्स करून कित्याक पावना सी हांव तेंच म्हणटा न्ही आमदार हो आतां सद्याचो आमदार आहा पळय तो सरकारान कित्याक गेल्लो तो काँग्रेसच्या मतांचेर निवडून येवन काँग्रेसच्या लोकांचो घात करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचो घात करून लोकांचो म्हणजे लोकां बरोबर देवाचो घात करून तो बीजेपीन गेलो कित्याक गेलो कितें तरी कामां जातली म्हणून न्ही पूण तुजें आज कांयच चलना आनी जेन्ना तूं त्या सरकारान आसा तुवें सरकाराचेर दबाव घालूंक जाय कारण म्हाका याद जाता 2006 नंतर त्या प्रकल्पाची प्रक्रिया कंप्लीटली बंद पडली परत जेन्ना मोठें एजिटेशन जालें तेन्ना तो बंद पडलो तेजे नंतर ह्या 4-5 वर्सांक परत ते सुरू जाल्ली आसा म्हणून आमदाराची जबाबदारी आसा तेणी मुख्यमंत्र्याचेर दबाव घालूंक जायो आनी सांगपाक जाय कशें आहा काही गोश्टी धमकी दिवन आनी चॅलेंजां दिवन सुटना ताका एक प्रोसिजर आहा त्या प्रोसिजरान वचचो पडटा आनी हे जे फॅक्टर्स आसा न्ही कित्याक नाका थंय गार्बेज ट्रिटमेंट प्लांट ते जर सपोज तूं कन्विन्स करूं शकलो जाल्यार सरकारान थंय तो स्क्रॅप करप अशी म्हाजी मागणी आसा
बट हाजेर इतलो विरोध करून सुद्दां परत गार्बेज प्लांट हिंगा तो आयलो ना तुमचो कितें आमचो विरोध आसतलो आमचो प्रखर विरोध आसतलो हांव म्हणटा की आमी विरोध करता आसतना जस्टिफायड विरोध करता. तुमी सुद्दां जर त्या वाठारांत भोंवत न्ही जाल्यार तुमकां सुद्दां दिसतली की इट इज नॉट म्हणजे तो पठार आनी ती एरिया त्या गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाक न्हू. कंप्लीट आमचो नॅचरल रिसोर्सीस काबार जातलो. आमकां युनेस्को रिकॉग्नायज हेरिटेज व्हॅल्यू आसा पळय ताका युनेस्को रिकॉग्नायज खंयची तुका रिकॉग्नेशन दिता तेन्ना ताका क्रायटेरिया आसता. आतां ते अशें पावलाचेर आमचे गोंयचे साहेब आसा मरे ते हेरिटेज आमची स्ट्रक्चरां आसा मरे थंय आनी एक तर तुमी मुद्दाम भितर वचत जाल्यार कदंब पठारा वयली त्या वेळा वयली ती हें आसा भिंत आहा म्हणजे हेरिटेज स्ट्रक्चरां थंयूय आसा. सो जबाबदारी सरकाराची आसा आनी खास करून आमदाराची आसात पण सरकाराची जबाबदारी आसा की तो ह्या गोष्टींचो विचार करून तुमी तो स्क्रॅप करपाची गरज आसा. तुम्ही तुमच्या लेवलाचेर मिनिस्टराक मेळपाक सी आमी आमच्या लेवलाचेर आतां गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका म्हणून आमची पोन्ने गोंय नागरीक समिती आसा तेजे नंतर सेवा ओळगांव कमिटी आसा हेंच्या मार्फत आमी प्रयत्न करतले की मिनिस्टराक मेळोन खरें म्हणशाले हेज्यान पयलीं मिनिस्टराक डेलिगेशन दिल्लेलें तांच्यांनीच पण आतां परत एकदां प्रयत्न करपाची गरज आसा कारण जो पर्यंत सरकार निर्णय घेना कारण सरकारान तर एक निर्णय घेतलो की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका जाल्यार तो जावचो ना अशें म्हाजें ठाम मत आसा. थँक्यू सर.